दोन गोष्टी होत्या. बऱ्याच नवीन नगरसेवक किंवा आमचे जे काही जुने नगरसेवक आहेत, मतप्रवाह एकत्र असणं गरजेचं असतं. आणि ज्या पद्धतीने सध्या उद्योगी एका प्रॉब्लेममध्ये तो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काळजीच्या, त्यामुळे माझाच डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क नाही झाला होता. आणि आम्हाला वाटत होतं की आपण फॉर्म भरावा आणि या नगरसेवक जे आहेत त्याच्यामध्ये बिनविरोध, आम्हाला माहिती आहे संख्येचं गणित अंकाचं गणित सगळं ते मान्यच आहे म्हणून तर त्याच्यात बसलं आहे. पण मग स्वतः साहेबांचं पण डायरेक्ट आत्ता म्हणणं होतं की नाही भरायचं, नाही आहे तर आपण ते मान्य केलं आहे तर आपण होऊन जाऊ देत त्या हे. तिथे आता प्रभाग समित्या ज्या आमच्याच आहेत त्या आम्हाला ऑलरेडी मिळणारच आहे. आणि एक प्रभाग समिती म्हणजे 2 खासदारांचा, एका खासदारांचा आणि 2 आमदारांचा हे असतो. त्यामुळे तो जो एक इम्पॅक्ट आहे मुंबईला तो आम्हाला ऑलरेडी तसा मिळतोच आहे. ते मॅन्डेट मला वाटतं टोटल 6 आहे की 2 ह्याच्यामध्ये अशाही देवचिटे अशा 8 होते. त्यामुळे ते आहे तर मग हे नाही करायचं. आणि फॉर्म भरलाच नव्हता, फक्त आम्ही सगळ्यांना बोलवलं होतं आणि विचार विनिमय करून पटकन देणार होतो. फॉर्म नाही भरला. दुसरं म्हणजे स्वीकृत नगरसेवकासाठी 3 स्वीकृत नगरसेवक तुमच्याकडे आहेत. मनसेचा असा आग्रह आहे की 1 स्वीकृत नगरसेवक त्यांना द्यावा. तर असं काही होणार किंवा चर्चा झाली नाही. आता तो पण प्रश्न मनसेचे प्रमुख किंवा माझ्या पक्षप्रमुख या दोघांमध्ये विचार विनिमय होईल ना. आणि जो विचार होईल विचार किंवा एक मत ते तुमच्यापर्यंत आम्ही सांगणारच. म्हणजे अद्याप आत्तापर्यंत आमच्याकडे ती कुठलीही माहिती नाही. कारण ते दोन्ही पक्षप्रमुखांचं इच्छेचा किंवा संमतीचा प्रश्न आहे. त्यामुळे जेव्हा आमच्यापर्यंत येईल, आज ज्येष्ठ महापौर म्हणून माझ्या आधी झालेल्या आणि 7 टर्मला निवडून आलेल्या श्रद्धा जाधव स्वतः सोबत आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाचं जोपर्यंत पक्षाकडून आम्हाला काही कळत सांगितलं जात नाही, पक्षप्रमुखाकडनं बऱ्याच गोष्टी कधी कधी तुमच्याकडनं येतात पण त्या झालेल्या नसतात. म्हणजे तुम्ही आज कोणीतरी मला फोन केले ही नावं मी गडबडीत होते हो, पण ते पक्क झालेलं नव्हतं. त्यामुळे पण तयारी होती, म्हणजे अर्ज भरण्याची तयारी होती? नाही ना, ती पण नाही केली. फक्त एकत्र बोलवलं होतं, तयारी नाही केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज एकनाथ शिंदेची भेट घेतली. या भेटीकडे तुमचा पक्ष कसा बघतो? कारण तुम्ही काही नाही बघत. त्यांचं जर काम असेल आणि उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करतायत आणि ते जात असेल तर त्यांचं काय काम होते ते आम्हाला कुठे माहिती आहे. त्यामुळे काय एवढं त्याला आम्ही पण सिरियसली काम असू शकतं. उद्या महानगरपालिकेचं एखादं काम मुख्यमंत्र्यांकडेच जाऊन आम्हाला बोलायचं आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनंच महापालिकेच्या काही गोष्टी ना तर आम्ही जाणार किंवा जाऊ शकतो किंवा आमच्या पक्षप्रमाणे करू शकतो. त्याच्यात एवढं काय ठीक आहे. दुसरं, राज्यात आता जागा रिक्त होत आहेत आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता एकच कोणीतरी निवडून येऊ शकतं. मग शरद पवारांना पाठिंबा देणार, उमेदवार वेगळा कोणी आपण देणार आहोत? मग हा पण प्रश्न माझा आहे का? मी नगरसेवकांमधनं महापौर झाली, ते पण पक्षाने आशीर्वाद दिले म्हणून. आजही नगरसेवकांमधनं एक जे माझे 4था टर्म आहे आणि जर पक्षाने मला माझा महानगरपालिकेपुरता पण ते पण पक्षाच्या काही आदेश घेतल्याशिवाय जनरल काम आहे जे व्हिजिट करायचं आहे, हे करायचं ते करायचं आहे, प्रश्न ते आम्ही करू. पण काही ध्येय धोरणं आहेत माझ्या पक्षाची ज्या महापालिकेच्या बाबतीत म्हणा राज्य सरकार किंवा केंद्रामध्ये ते पक्षप्रमुखच ठरवणार. आणि जेव्हा पक्षप्रमुख ठरवतात तर तुम्हाला पण कळणार. उद्धव ठाकरे खरं म्हणजे म्हणाले होते मध्ये निवडणुकीनंतर की जर देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होईल. आपण महापौर जी निवडणुकीची बिनविरोध केली, स्थायी समिती निवडणूक परत बिनविरोध होते. असं का होतंय नक्की? देवाची इच्छा असेल तर बोलले होते पण काही प्रयत्न बघा पक्षप्रमुख कधी पण सगळ्यात निवडून आलेला नगरसेवक हा पहिला कार्यकर्ता असतो किंवा ज्या ह्याच्यातून निवडून आलाय पक्षाच्या भूमिकेतून. तर
एकदमच त्यांना मोटिवेट तर केलंच पाहिजे ना. आणि त्याच्यातला तो एक भाग असेल तर. आणि राजकारण काय किंवा काय किती कोणी म्हटलं की आम्ही हे मानत नाही, मी ते मानत नाही, तर असं होत नाही. आपण कितींदा पाहिलंय की पंतप्रधान गुहेत जाऊन 5-5 तास देवाची म्हणजे जप जाप एक आत्मिक बल जे आध्यात्मिकातनं मिळतं ते ग्रहण करतात. तर मग ते जर करतात तर आपण पण देवाच्या चिठ्ठीला काय ऑब्जेक्शन असू शकतं. भिवंडीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसणार होता, मात्र आता एक मोठी उलटापालट त्या ठिकाणी त्यांनी पाहिल्या जातात. मागील काही दिवसांमध्ये शिवसेनेला अटक देखील झाली होती शिंदेच्या, आणि आता त्यानंतर भाजपच्या 9 नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे आणि आता कुठेतरी तिकडे काँग्रेसचा महापौर बनू शकतो. आता असं म्हटलं जातं की भाजपचीच ही खेळी आहे, शिवसेना शिंदे गटाचा महापौर बसू नये म्हणून हे सर्व रचलं गेलेलं आहे. काय सांगणार? अख्खा देश भाजपच्या तर खेळीवर चाललाय. आता ती खेळी कुठली, डोंबाऱ्याची खेळी आहे का अजून कसली खेळी आहे ते आम्ही कसं सांगू शकतो. आणि काँग्रेसला एका बाजूला म्हणून आम्ही विचारलं काँग्रेस मुक्त की काँग्रेस युक्त. तुम्ही आत्ता पण महापौर ज्या झाले त्या भले त्या पक्षात 12 नंतर जाऊन काम केलं, पण भाजपामध्ये ज्या जन्मापासून, ज्याला आपण म्हणतो ना, मी कसं जन्मापासून मला कळायला लागल्यापासून मी माझ्या बाळासाहेबांचे विचार आम्ही फॉलो केले. किंवा वरी नाक्यावर लहान असताना पण आम्ही बऱ्याच गोष्टी सहभाग घ्यायचो. आम्हाला काय अधिकार नव्हता पण आनंदाने सहभाग घेत होतो. तसेच त्यांच्याकडे पण होत्या, पण झाले ना. मग काँग्रेस मुक्त भाजप की काँग्रेस युक्त भाजप हा प्रश्न आहेच की. नाही, मग असे डावपेच जे आहेत ते भविष्यात शिवसेनेला खूप त्यांना सामोरं जावं लागेल. अशा डावपेचांना भाजप व शिंदेसेना अशा अनेक डावपेच भविष्यामध्ये करू शकतात. बघा, शिंदे सेना कशी आली हे भाजपने जन्म घातलेला सेना आहे. बाळासाहेबांनी जन्म घातलेली सेना आम्ही आहोत. आता ते संविधानिक कोर्टामध्ये लोकशाहीच्या मार्गाने कोर्टात लढतोय आम्ही. कोर्टाचे कामकाज तुम्ही सगळे बघताय. देशाचा एक पूर्ण संविधानिक बाजू कशी कुठच्या बाजूला वळते. त्यामुळे भाजपने जन्म घातलेला शिंदे पक्ष आणि मूळ पक्ष असा त्या आता आम्ही तो पण विषय सोडलाय. जेव्हा कोर्टाला उद्धवजींनी तेव्हाही सांगितलं 50 वर्षांनी पण न्याय मिळेल. याचा अर्थ ही भारताची लोकशाही आणि संविधानाच्या मधून जे आपण नागरिक म्हणून हक्क मागतो त्या हक्कांचं काय होत आहे. म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा झटपट कोर्ट लागतं, जेव्हा नाही पाहिजे तेव्हा लॉंग म्हणजे अगदी दूरपर्यंत तारीख पे तारीख चालते. गोपाल शेट्टी बीजेपी नेता ने आयुक्त के साथ मीटिंग ली जिसमें कहा जा रहा है कि जो बिल्डिंग्स को ओसी नहीं है मुंबई में उनको ओसी दी जाएगी. 800 स्क्वायर फीट उससे ज्यादा जो घर है उनको रेगुलराइज किया जाएगा. ये रेव्हेन्यू का म्हणजे प्रश्न आहे. हा रेव्हेन्यूचा प्रश्न आहे. त्याला कसा टायटल करायचं ते आम्हीही बघू ना. कारण ज्या पद्धतीने ज्यांची ओसी नाही मग त्यांना महानगरपालिका सहानुभूती धोरणावर पाणी देतं, त्यानंतर सहानुभूती धोरणावरती लाईट देतं. तर ते उलट जो नागरिक बिचारा घेतो, मग तो कोणी असेल, तो मराठी आहे का, तो गुजराती आहे का, तो आहे, यांचे काही जी ध्येय धोरणं आहे ती काही कम्युनिटीसाठीच करतात. तर ते बघू. आमच्यापर्यंत तो विषय आता तुमच्या माध्यमातून आले, माहिती घेऊ आणि ज्या माहितीला नागरिकांना खरंच दिलासा मिळतोय का काय आणि राजकीय हे करण्यासाठी सगळ्या गोष्टीचं माहिती घेऊ. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.